हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. आता कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की काल आम्ही महालक्ष्मी मंदिर आणि इतर बाकी देवांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो. आमचे कुलदैवत श्री दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवस्थान इथे दर्शन घेण्यासाठी. आता इथे तुम्ही परिसर पाहतच असाल की डोंगर चढताना ह्या रस्त्याच्या बाजूने असणारी ही गर्द हिरवीगार झाडी आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला हा डोंगर खरंच खूप छान वाटत होते. आणि देवाची गाणी ऐकत, ज्योतिबाची स्पेशली गाणी ऐकत, गप्पागोष्टींमध्ये आम्ही फायनली डोंगरावरती येऊन पोहोचलेलो आहोत. आता इथे आम्ही देवाला प्रिय असणारा गुलाल, खोबरे आणि दवना देखील घेतला. आणखीन नारळ वगैरे सगळं काही घेतलं आणि आम्ही ज्योतिबाच्या दर्शनासाठी निघालो. ते थोडा वेळ आम्ही तासभर तरी एक लाईनीमध्ये उभं राहावं लागलं, पण दर्शन आमचं छान झालं. इथे तुम्ही पाहतच असाल, इथे देखील मंदिराचे बांधकाम चालू आहे. आज काय बघायचं नाही तिकडे. काकी इथे आलंय आलंय. आता इथे सर्वत्र ज्योतिबाच्या नावाने चांग भलं असं म्हणतात. आता चांग भलं असे का म्हणतात हे थोडक्यात सांगते. तर चांग भलं हा गजर चंग भलं या पंजाबी शब्दावरून आला आहे आणि पंजाबी भाषेमध्ये कोणतेही कार्य चांगले झाल्यास चंग भलं असे म्हणतात. भारतामध्ये अनेक राक्षसांनी अनेक अत्याचार करून देवांना त्रास दिला आणि त्यावेळी सर्व राक्षसांचा नाश करून ज्योतिबांनी सर्वांचे संकट नाहीसे करून चांगले केले आणि याचीच आठवण म्हणून चांगभलचा गजर चालू झाला. आशीर्वाद घ्या. देवतेला सर्व देवांचा अग्निहोमाय. अग्निदेवता ही अग्निदेवतेला दान देऊन जायचा, नमस्कार करायचा, ओवाळणी करायची. अग्निदेवतेला बोलून नमस्कार करा. कल्याण कर सुख. अर्धा पाऊण तास आम्हाला लाईनीमध्ये उभं राहावं लागलं, पण अर्धा पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर मात्र आम्हाला देवाचे दर्शन अगदी छान प्रकारे झाले. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो इकडे कामधेनूचे दर्शन घेण्यासाठी. आता प्रत्येक देवाचे काही ना काही वैशिष्ट्य असते बघा. तर प्रत्येक देवाला एक विशिष्ट फूल किंवा वनस्पती प्रिय असते. आता गणपती बाप्पांना दुर्वा प्रिय असतात किंवा आपले जास्वंदाचे फूल प्रिय असते. शंकराला बेलाचे पान प्रिय असते. त्याचप्रमाणे ज्योतिबा देवाला देखील दवना अर्पण केला जातो. आता ज्योतिबा देव जसे त्रिगुणात्मक आहेत, तसा दवना देखील त्रिगुणात्मक आहे. आणि हा दवना चैत्र पौर्णिमेला मध्यरात्री देवाला अर्पण करूनच मग पूजेला सुरुवात केली जाते. आता इथे पाहतच असाल तुम्ही की आम्ही कामधेनूचे तीर्थ इथं घेऊन मग आम्ही जाणार होतो पुढे यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी. आता इथे मात्र छोटीशी गंमत झाली. त्याचे आई वडील तीर्थ घेऊन पुढे थांबले होते आणि त्याचं मात्र इकडे आरामात हात धुवून तीर्थ घेणं चालू होतं. या गोष्टीवरून सगळेच हसायला लागले. कामधेनूचे दर्शन वगैरे घेतले आणि मग आम्ही निघालो यमाई देवीच्या इथे. आता यमाई देवीला जे काही प्रिय असतं ते म्हणजे पीठ आणि मीठ. पीठ आणि मीठ घेऊन आम्ही देवीच्या दर्शनासाठी गेलो. आता इथे तुम्ही पाहतच असाल. आता हे मंदिर देखील बघा किती सुंदर आहे आणि एकदम तिथे गेल्यानंतर आतमध्ये गार असं वातावरण आहे. आणि या भिंती देखील अगदी भक्कम आणि त्याच्यावर केलेली जी काही कारागिरी आहे खरंच खूप छान आहे. आता हे जे काही पीठ वगैरे नेलं होतं ते प्रत्येक परडीमध्ये अर्पण केलं जातं. सांडेल बघ घे. नाही पुढे देवाला
आमचे यमाई देवीचे दर्शन झाले आणि आम्ही आता पुढे निघालो नृसिंहवाडीमध्ये. आता नृसिंहवाडीला नरसोबाची वाडी देखील म्हटली जाते. आता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले अत्यंत प्रसिद्ध व जागृत दत्तक्षेत्र हे आहे. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम इथे झालेला आहे आणि येथे स्नान करण्याचे देखील मोठे धार्मिक महत्त्व आहे. मंदिराच्या परिसरात एक प्राचीन औदुंबराचे वृक्ष देखील आहे आणि याच्या खाली बसून नृसिंह सरस्वतींनी तपश्चर्या केली होती. मी आता इथे तुम्ही पाहतच असाल की किती सुंदर आजूबाजूचा परिसर आहे. इकडे देखील बांधकाम चालू होते, त्यामुळे आवाज देखील होता. नदीमध्ये पाणी देखील आहे, तुम्ही पाहत असाल. मोठा पाऊस झाल्यानंतर पूर आल्यानंतर मात्र हे मंदिर अगदी पाण्याखाली जाते आणि त्यानंतर मात्र देवांच्या ज्या काही उत्सव मूर्ती आहेत त्या दुसऱ्या ठिकाणी एखाद्या उंच ठिकाणी स्थलांतर केल्या जातात. आता इथे तुम्ही पाहतच असाल की पाण्याचं प्रमाण तरी आता कमी आहे इकडे. आता इथे आम्ही नदीमध्ये हातपाय वगैरे धुतले आणि मग देवाचे दर्शन घेण्यासाठी जाणार होतो. आता आम्ही 4 वाजता इथे पोचलो होतो, त्यामुळे प्रसादाचा लाभ काही घेता आला नाही. नाहीतर 3 वाजेपर्यंत अगदी मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसाद इथे चालू असतो. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही कोणी चॅनेलवरती नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. दे इकडे.